विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मागे रे मागे सर कोण कोण मागे चला या मागे चला सर जरा सर असे हो ना जरा मॅम 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 मागे येत आहे का मागे आम्ही मागे येत आहे का सगळे या मागे पूर्ण या मागे पूर्ण असे उभे राहा मॅडम आम्हाला द्या आम्हाला दिसू दे स्कूल आहे हॉस्पिटल आहे सोसायटीज आहे नम्रपणे हात जोडून आमची विनंती आहे ह्या जागेला तुम्ही तर कुठेही दुसरीकडे इथे आमच्याकडे ही ऑलरेडी वस्ती आहे म्हणून हा ऑलरेडी आणि बोरिवली टनलचा ऑलरेडी प्रॉब्लेम समशानला पण सर तुम्हीच फाईट केली होती तो मीटिंग में मैं ऐसा सुना कोई तो ग्रुप में और मीटिंग में बोला कि शमशान आया, शमशान आके गया नहीं ये लोग थे आप नहीं थे शायद शमशान गया आया नहीं वापस क्या जो लोगों को मालूम नहीं रहता है ना अपने आज तक के सब्जेक्ट के लिए सर बस्ते साहब ने काम किया है। शमशान निकलते समय जुना लोग है मेरी पार्टी के चेता है सब लोग मालूम आहे सर तुम्ही इकडे फोटोवाले तुम्ही पण इकडे तुम्ही असं या ना पाठ टाकून पाहिजे ना तुम्हाला बोलायचं तुम्ही भांडा पण तुम्ही दिसलं पाहिजे कोण भांडते मैं ऐसा सुना मेरे को भी किसी ने बताया कुछ लोग जमा हुए थे तब शमशान का कब्जे किसी ने निकाला शमशान लाया था वो निकाला हम लोग वो उसी समय निकल गया वैसे ये भी निकालो वैसे ये भी निकालो ये लोग सब आम्ही होतो त्याच वेळेस निघाला सर एक मिनिट मला सांगू द्या 2 मिनिटं मला सांगू गेल्या 15 वर्षापासून आम्ही 12-15 वर्ष मला झाले जेवढ्या वेळ प्रॉब्लेम झाला रिलायन्स टॉवरचा प्रॉब्लेम झाला स्मशानाचा विषय झाला कुठलाही विषय झाला सर प्रत्येक वेळी तुम्ही मदत केलेली आहे आमच्या अडचणीचे डॉक्टर तुम्हीच आहात सर एक मिनिट मला माझी मतं मांडू द्या माझ्या हिशोबाने आणि कॉर्पोरेशन गेल्या 25 वर्षापासून सगळं तुम्ही बघताय सर तुमच्या आज तुम्ही खासदार झालात दिल्लीला गेलेत पण आम्हाला इथे एक हात जोडून सगळ्यांची विनंती आहे हा तुम्ही होते परवा हा त्याच्यामुळे मला येतं नाही ना तुमचं काय प्लॅन आहे ते काय आहे आमचं असं म्हणणं आहे की प्रभाग समिती निहाय आम्ही हस्तांतरण स्थानक ट्रान्सफर स्टेशन करतो आज कसं झालेलं आहे वागळेवाले वर्तकचा कचरा घेणार नाही किंवा माझीवाडा मानपाडाचा कचरा वर्तकला येणार नाही आणि हे बेसिकली डम्पिंग नाही आधी ही गोष्ट मी क्लिअर करतो लोकांना वाटलं की डम्पिंग आहे तिथे फक्त वर्तकनगरचा 90 टन कचरा आहे तो आम्ही म्हणजे कुठला वर्तकनगर प्रभाग समिती म्हणजे काय काय होतं वर्तकनगर प्रभाग समिती म्हणजे हे 4 पॅनल हा एक आहे येऊर पासून सर येऊर 4 पॅनल आहे सर एकदा असं आहे की म्हणजे जो शिवाई नगर आणि सर आम्ही असं प्रपोज आता कसं वर्तकनगर प्रभाग समिती एरियामध्ये महापालिकेची मालकीची जागा नाही आहे ही एकमेव जागा आहे जी सध्या अनयूज्ड आहे आणि म्हणून इथे ट्रान्सफर स्टेशन आम्ही प्रपोज केलेलं आहे त्या दिवशी परवा आमचे दोन JCB होते 8 डंपर होते आणि फक्त 90 टन कचरा होता मी सगळ्यांना विनंती करतच होतो की कचरा आला की लगेच तो डंपरमध्ये भरला जाईल आणि लगेच दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान ही सगळी प्रक्रिया कंप्लीट होऊन जाईल आता ह्याला पण नागरिकांनी विरोध केला नागरिकांचं असं म्हणणं तुम्ही डम्पिंग करणार सिटीसारखी परिस्थिती तयार होईल बरोबर आहे म्हणजे काही वाईट अनुभव नागरिकांनी म्हणजे हे घेतलेले आहेत पण मी परत क्लिअर करत होतो की नाही इथे फक्त ट्रान्सफर स्टेशन आहे इथे डम्पिंग ग्राउंडच नाही आहे आणि मग वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये आज जो प्रॉब्लेम झालेला आहे आज 5-6 दिवस झाले की घंटागाडी आपल्या घरात येत नाही का येत नाही कारण की घंटागाड्या भरलेल्या आहेत आणि ह्या भरलेल्या घंटागाड्यांना मी खाली कुठे करणार म्हणजे मी डंपरमध्येच खाली करणार आणि ते डंपरमध्ये खाली करण्यासाठी ट्रान्सफर करायला लागेल तर ट्रान्सफर कुठे करणार ट्रान्सफर स्टेशनमध्ये करणार मग ते ट्रान्सफर स्टेशन कुठे करणार वर्तकनगर प्रभाग समितीमध्येच करणार एक मिनट हम लोग दूसरी गोष्ट क्या था हाँ ना उधर भी तो 8 साल से वो टेट बिल्डर ने हटवाया ना
क्या हटवा है? बंद हुआ है वो। सुनिए, मैं आपको बता देता हूँ, जुपिटर में पार्किंग थी, पार्किंग के पास था और वो सेट बिल्डर्स ने बंद करवाया, वो भी है। महापालिकेकडे कुठेही जागा नसली, हीच जागा तुम्ही सांगताय. त्या जागेवरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वतः बस डेपोसाठी भूमिपूजन केलेलं आहे. इथे दत्त मंदिर आहे. या डेपोचं नाव छत्रपती शिवाजी महाराज डेपो आहे. तर तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना डोक्याच्या खाली घालून तिथं कचरा म्हणजे आमच्या मनाची विचार करणार जब कामगार लोग स्ट्राइक पे जाएंगे तब कचरा सेग्रीगेट ये सब तो फिर वो डंपिंग ही होने वाला है, नाम से चेंज हो रहा है. आमचा भावनिक मुद्दा आहे सर, आमचा भावनिक मुद्दा आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज जागा आहे, दत्त मंदिर आहे, इथे दुसरं काय काम मोठा सामान आहे. आज इथे टाकला मी लगेच तेवढा वेळ नाही. पण इकडे थर्ड पार्टी पण इन्व्हॉल्व असेल ना साहेब, जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता थर्ड पार्टीची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. तिथे राहणारच आहे कचरा. परिसरात वास मारतो. गाडी चालू आहे. आता सध्या माझ्या इकडे ड्रेनेजची गाडी माझ्याकडे 3 दिवस उभी राहिली, फेल झाली म्हणून. कैसा गुस्से में कैसा कचरा डाला, किधर डाला. असंच झालं होतं, हळूहळू ते थोडं डम्पिंग झालं. विनंती आहे, दुसरं एखादा घरी प्लीज आमच्या भावनाला समजून घ्या आणि प्लीज ऑलरेडी आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहे, ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आहे. कुठेतरी जागा शोधा तुम्ही. काही सहन करू शकत आणि नाही. मेडिकल वेस्ट पण येणार नाही त्याच्याबरोबर. मेडिकल वेस्टसाठी स्वतंत्र कलेक्शन एजन्सी याचं नियोजन अगोदर करायला पाहिजे होतं. साहेबचं नियोजन तुम्ही अगोदर करायला पाहिजे. तुम्ही साईडला ह्या पत्र्याच्या पाठीमागे कृष्णानगर आहे, इथे निकंठ आहे, कॉस्मॉस आहे. पूर्ण सारी बाजूने चारीकडे हा वास पसरणार आहे. हटा सकता कचरा तो दूर, इलीगल हॉकर्स को भी कोई आज हटा नहीं पा रहा है, तो कचरे को क्या करेगा? तो नहीं उठा तो क्या करेगा? पॉसिबल प्रैक्टिकली क्रमांक 4 हा ठाण्यामधल्या सगळ्यात स्वच्छ एरियामधला एक एरिया आहे. VIP रोड आहे. मोठे रोड इकडे आहेत. सगळ्यात स्वच्छतामध्ये 1 नंबर आहे. सकाळी संध्याकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. शाळकरी मुलांची संख्या इकडे जास्त आहे. बाजूला समोरच हा रस्ता क्रॉस करून शाळा आहे. त्याच्यामुळे म्हणजे काही लोक हरिओम नगरवरून इथे राहायला आलेली आहेत, त्याच विषयामुळे आलेले आहेत किंवा तिकडे त्रास होतोय म्हणून. आणि इकडे आजाराची आणि त्यांची लक्षणं लक्षात घेता आमच्या सर्व नागरिकांचा एकच विनंती आहे तुम्हाला, हे करू नका तुम्ही. ट्रान्सफर पण प्लीज. सॉर्टिंग पण नको, ट्रान्सफर पण नको. हे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आणि हो मग ते सहन केलं, आता हे नाही सहन होणार. या गोष्टी आहेत त्याच्यामुळे लोकांना त्रास होणार आहे. जागा सुचवली पाहिजे, घ्या जागा, तुम्हाला सुचवून जागा सुचवली. हे बघा, आपण दुसऱ्याचं नाही सांगायचं. आपल्या इकडे नको, फक्त आपण हे एक विनंती करूया आपल्या या पूर्ण एरिया. आपण सगळ्यांना आपल्याला सपोर्ट करतो. त्रास होणार आहे. जो आज आम्हाला उद्या त्यांना होणार आहे. होणारच ते. सरळ सरळ जेव्हा तो पूजणार तो माल सगळीकडे काम चाललंय ना, पाठी एकदम पावसाच्या तुम्ही कुठे ऍडजस्टमेंट करा, आम्ही तुम्हाला जागा सुचवत नाही साहेब. आम्ही तुम्हाला जागा नाही सुचवत. उचलला पाहिजे. आता सगळा डम्पिंग कचरा नाही उचलत. 4 दिवस झाले नाही कधी उचलणार. आणि सर आता कसं आहे की घंटा गाड्या येत नसल्या कारणाने कचरा खाली पडायला लागला. खूप मोठे मोठे ढीग तयार झाले. तर ती लिफ्टिंग तर आज रात्रीपासूनच मी सुरू करतो. इथलं याच विभागातलं घेतो, म्हणजे जो रस्त्यावर पडलेला आहे. चर्चा करतोय आपण सर हाऊस टू हाऊस कलेक्शनची. हाऊस टू हाऊस ते बघा आता ठीक आहे. हाऊस टू हाऊस आपण तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय सॅग्रिगेशन व्हायला पाहिजे, त्या सोसायटीने ती व्यवस्था करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळी दुनियेत चालू आहे.
तो आपणच बंद केला आंदोलन करून वगैरे, ऐकायला विनंती करून. नवीन ऐकता आला होता त्याने पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या त्यांनी चालू केलेलं. परत मी थांबवलं. परंतु आता सोसायट्यांनी कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. जो सुप्रीम महापालिकेचा पण अडचण काय येते की सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हीच करा आणि तुम्हीच त्याची विल्हेवाट लावा. पण आपण काय म्हणतो की ते शेवटी त्याचा लोड आहे तो त्याच्यावर पडेल, शेवटी लोकांवरच पडेल. परंतु आता सोसायट्यांनी सॅग्रिगेशन आपला कचरा तरी सॅग्रिगेशन करून ओला सुका करून की त्याचं काही करता येईल का, विल्हेवाट लावता येईल. मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्यांनी आता त्या विचाराकडे जाणं गरजेचं आहे. वो तो अभी सोचना चाहिए की हर एक को अपने क्या आहे माहिती आहे, आपल्या घरी प्रत्येकाला सरस्वती पाहिजे असते, झाशीवाली नको असते. प्रत्येकाला वाटतं ती माझी मुलगी सरस्वती व्हावी, झाशीची राणी नको. ती स्वतःच्या जवळ तो वास येणार आपल्या कचऱ्याचा सगळ्यावर. पण आपला कचरा आपण विल्हेवाट लावायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे, महानगरपालिका सॅग्रिगेशन करायला पाहिजे, हे तर सोसायटीनी करायला पाहिजे. मेडिकल वेस्ट आहे, आपण मध्यंतरी मी काही सोसायट्यांना त्याचे ते बीम्स दिले. ते लोक येऊन स्वतः त्या घनश्यामानी म्हणून डॉक्टर आहेत लता घनश्याम, त्या स्वतः त्याच्यावरती करतात काम. मेडिकलचं हॉस्पिटल आपण डायरेक्ट कचरा उचलतो आणि ह्या कचऱ्यात घेत नाही. ठाणे महापालिका आपल्या ते 1 नंबर आहे, तो कचरा हॉस्पिटलद्वारे उचलला जातो आणि तो तळोजाला जातो. तो काही याच्यामध्ये येत नाही. एक काही गोष्टी. पण तो सोसायट्यांनी सुद्धा आता आता मी आयुक्तांकडे होतो, म्हणजे तुमची होती त्यासाठी बैठकी करता आणि आयुक्तांकडे होतो. आयुक्ताचं पण म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही म्हणता की आमच्या बाजूला वास येतो, हे येतो. तुमच्या ज्या मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत त्यांचा कचरा आणि आता सध्या उचलणार नाही. नियमाप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी पण सुरुवात तर व्हायला पाहिजे. किती दिवस आपण आज जर बिल्डिंग लेवलला जर सेग्रिगेशन झाला घरच्या लेवलला हाऊस टू हाऊस, तर आज आपल्याकडे फक्त ड्राय वेस्टच असतो. तुम्ही बघा ऑलमोस्ट 70% हा ड्राय वेस्ट असतो. आणि हे सगळे गृहसंकुल आहेत. 1 मिनिट. आणि म्हणजे थोडक्यात हे बल्क वेस्ट जनरेटर आहेत आणि गृहसंकुलांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची असते. कायद्यामध्ये तरतूद आहे. फक्त जसं साहेब म्हणाले की ठाणे महानगरपालिका प्रशासन ठीक आहे, आम्ही या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतोय. परंतु आता प्रत्येकाने घनकचऱ्याचा जो प्रमाण आहे, क्वांटिटी ऍट दी हाऊसहोल्ड लेवल, ती आता कमी करायची आहे. आमच्याकडे निलकंठमध्ये ना ड्राय आणि वेट ओल्या कचऱ्याची आमच्याकडे लागते. आमच्याकडे आज बघा जे बल्क वेस्ट जनरेटर आहे, म्हणजे ज्यांचा कचरा 100 किलोच्या वर पर डे जातो. विल्हेवाट लावत नाही आपण, बाकी सॅग्रिगेशन याच्यामध्ये आणखी एक विषय होता. आपल्या विभागामध्ये साहेब हॉटेलचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि रेसिडेन्सचा जेवढा कचरा निर्माण होतो ते आम्ही सेग्रिगेट करतोय, ओला आणि सुकला, आणि ते कलेक्शन पण होत आहे. पण हॉटेलचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे इकडे. त्यांना पण तुम्ही एक वेगळे इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे. हॉस्पिटलला दिलेलं आहे. हॉटेल्स आहेत, ठेले आहेत, गाड्या आहेत रस्त्यावर, गाड्या पण भरपूर आहेत रस्त्यावर. आता OCW प्लांट म्हणजे ओल्या कचऱ्या, ऐका ना, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्याशिवाय OWC ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर. आता ऐका, तर त्याच्याशिवाय OC मिळत नाही बिल्डिंगला. ते आम्ही ते करतोय ऑलरेडी. आमच्याकडे मोठं मशीन आहे, त्याच्यावर आमचा सोसायटीचा खर्च पण होतो. आम्ही सेग्रिगेशन विल्हेवाट लावत नाही, त्याच्या मागे आम्ही पुढे करू. त्याच्या पुढे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे चालू आहे आणि आम्ही चालू करू. ज्यांनी केलं नाही ते फक्त आमची विनंती आहे की हा कचरा आधी हटवू नका. हा कचरा आधी हटवा. हा प्रपोजल अवेअरनेस जनरेट करा तुम्ही. हा सर, तुम्ही जे काय प्लॅन जे काय केलं असेल, येस सर, कुठल्या विषयावर खुली मारा. येस सर. तुम्हाला दुसरी कुठेतरी जागा मी पण उपलब्ध करून देतो तुम्हाला. प्रयत्न करतो. येस सर. तुम्ही या ठिकाणी थोडी खुली मारा. येस सर. हा ट्रान्सपोर्ट स्टेशन नको. थँक्यू.
तिकडे जायचं तिकडे जायचं. मान्य केलं आणि आभारी आहोत आणि आपण सुचवलं फार चांगलं. आम्ही लढाई करते, कभी लढाई आम्ही संपूर्ण ह्या रहिवाशातर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. काका खासदार साहेब आपल्याला जागा मिळाली त्या लोकांनी आंदोलन केलं. प्रत्येकाला वाटतं की आमच्या शेजारी कचरा नसावा. हे प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक जण काय झालं आता तुम्हाला मी काही जास्त बोलत नाही. अख्खा वर्तकनगर माझ्या घरापर्यंत वास येतो. अख्ख्या ठाण्याचा कचरा आम्ही घेत होतो कोकणीपासून. अख्ख्या ठाण्याचा कचरा आम्ही सिपीला घेतो. हे 70-80 म्हणजे किती मीटरची शाळा 60-70 मीटर डोंगर डोंगर झाले. अख्खा वास तिथे माझ्या घरापर्यंत. आम्ही काय म्हणत होतो की त्या ठिकाणी येऊ दे, चल आपण त्रास सहन करू. ते बंद केलं ना आणि त्या ठिकाणी मग आंदोलन झाली. आता शेवटी तिथला जो नगरसेवक असेल, तिथला जो माणूस असेल तो काळजी घेतो. ठीक आहे, तो तुम्ही तिथल्या लोकांना त्यालाही फेस करायचं आहे. आमचं तो म्हणतो ऐका प्रेम चालू आहे. जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, ज्या बिल्डरचं कन्स्ट्रक्शन जिथे जिथे चालू आहे, काही ठिकाणी पूर्ण झाले, काही ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं बिल्डरचं, त्यांना तुम्ही कंपल्शन हे करा की त्यांनी कचऱ्याची विल्हेवाट कंपल्शन ओसी भेटत नाही. नावाला एक प्लॅन दाखवतात तो बिल्डर. तुम्हाला ह्याचा का तो बिल्डर ओसी प्लॅन दाखवतो. प्लॅन दाखवला वगैरे छोटे हँडओव्हर झाल्यानंतर मग करते नाही. काय करायचं आपण शेवटी नाही उचलायचा. यांनी मध्यंतरी 1 महिना उचलला नाही. माहिती आहे घोडेकरला आपण मिटिंग घेतली. शिंदे साहेब स्वतः आले होते. अख्ख्या शहराची मिटिंग नाही ठीक आहे. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला करा. बैठण येतं मग आपला मेंटेनन्स पैसे जास्त काढावे लागतात वगैरे या सगळ्या गोष्टी तयार होतात. तुमचं म्हणणं मला 100% पटतं. फक्त मला हे म्हणायचं की जिथे कन्स्ट्रक्शन आज चालू आहे काही काही ठिकाणी, आता समजा 8 बिल्डिंगचे पहिलं झालेलं आहे, त्याला दाखवलं असेल ना एक मिनट एक बार हमारा विषय चालू है. जोरदार तालियों के साथ हम लोग स्वागत करेंगे. So we should all thanks sir. एक साइड चल नमस्कार. चल बाहेर घ्यायला करतो का नितीन समोर ये. नितीन समोर अरे हे घुमत वर्तकनगर बोला तुमच्यामुळे शिवाजी महाराज डेपो वर्तकनगर त्यांना आज ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुयोग्य घनकचरा व्यवस्थापनच्या निमित्ताने प्रभाग समिती निहाय ट्रान्सफर स्टेशन म्हणजे हस्तांतरण स्थानक प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.
तर त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज बस डेपो येथे बडतकनगर प्रभाग समितीकरिता हस्तांतरण स्थानक प्रस्तावित केलं होतं. काही दिवसापूर्वी ठाणे महानगरपालिकेने इथे ट्रान्सफर स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न केला, तथापि या भागातले सगळे जे सामाजिक राजकीय कार्यकर्ता आणि नागरिक यांनी त्याला विरोध केला. त्या विरोधाच्या निमित्ताने आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा इथे फक्त वर्तकनगर प्रभाग समितीचा कचरा येणार, दुसरे कुठल्याही प्रभाग समितीचा कचरा येणार आणि हे डम्पिंग नाहीये, हे फक्त एक ट्रान्सफर स्टेशन आहे. त्यालाही नागरिकांनी विरोध केला. नागरिकांचा समन्वय ऑलरेडी हा जो प्रभाग क्रमांक पॅनल क्रमांक 4 आहे, 4चे जे नागरिक आहेत ते ॲज इट इज खूप त्रस्त आहेत. इथे काही मोठी मोठी विकास कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय आणि त्यांनी आपल्याकडे विनंती केली, प्रशासनाकडे विनंती केली. सदरची बाब ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त कमिशनर सरांकडे हा विषय गेला. त्याच्यानंतर या भागातले सगळे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता आणि आज या भागातले सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब हे पण माननीय आयुक्त साहेबांशी बोलले आणि ही एक बेसिकली ठीक आहे रेसिडेन्शियल एरिया तर आहे आणि ते रेसिडेन्शियल एरिया विचारात घेता इकडचं ट्रान्सफर स्टेशन आहे हा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.